राधिका, मी तुला सांगितलं होतं ना की आज नाश्त्याला खीरपुरी बनव म्हणून. मग तू पोहे का बनवलेस? तुला माहीत आहे ना, आणि त्याचा मुलगा पोहे खात नाही. तिची सासू टेबलवर ठेवलेल्या नाश्त्याकडे बघत म्हणाली. हे कोण? राधिका म्हणाली. आई, खीर बनवायला तूप नव्हतं आणि तुम्ही देवळात गेला होता. तूप तर तुम्ही तुमच्या कपाटात कुलपाच्या आत ठेवलं आहे ना. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू रागाने सुनेकडे बघायला लागली. तेवढ्यात तिची नणंद बाथरूममध्ये अंघोळ करून बाहेर आली आणि म्हणाली, अगं बहिणी, तूप जर आईने कपाटात ठेवले होते तर तू दादाला सांगून दुसरं मागवायचं होतं. हे ऐकून राधिकाने तिच्या सासूकडे रागात बघितलं आणि म्हणाली, आई, आता तुम्हीच ताईंना काय उत्तर द्यायचं ते द्या, कारण तुम्ही प्रत्येक वेळी मला उधळ्या हाताची बोलत असता. त्या तिघींमध्ये चाललेली वादावादी ऐकून राधिकाचा नवरा अमित खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, आई, तुला खीर बनवली नाही म्हणून एवढंच जर वाईट वाटत असेल तर तू अगोदरच तूप बाहेर काढून ठेवायचे होते. आणि मी तर म्हणतो, तू कपाटात तूप काय ठेवत असतेस? हे ऐकून त्याची आई जोरात ओरडत म्हणाली, अरे, मी जर तूप कपाटात ठेवले नाही तर तुझी बायको ते 2 दिवसात संपून टाकेल. राधिकाला राहवलं नाही म्हणून ती रागात म्हणाली, आई, तुम्ही असं का बोलत आहात? मी काय तूप पित असते का? मी तर लग्न झाल्यापासून बघत आले आहे की तुम्ही तूप, काजू, बदाम, चिवडा खायच्या सगळ्या वस्तू तुमच्या कपाटात कुलपाच्या आत नेऊन ठेवत असता. घरात कोणी पाहुणे आले तर तुमच्याकडे बघायला लागते. एकदा तर तुम्ही घरात नसताना माझे मामा मामी आले होते. तुमची वाट बघत मला त्यांना किती वेळ बसवून ठेवायला लागलं. शेवटी मला त्यांच्यासाठी बाहेरून नाश्ता मागवायला लागला. आता तर राधिका गप्प व्हायचं नावच घेत नव्हती. हे बघून तिच्या सासूचा पारा चढतच होता. तिची सासू रागात चिडून त्यांच्या मुलाला म्हणाली, अमित, तू तुझ्या बायकोला गप्प बसायला का सांगत नाहीस? मला घरात असा फालतू गोष्टीवरून वाद घातलेला आवडत नाही. घरातलं वातावरण बिघडलेलं अजिबात आवडत नाही. तसे अमितने डोळे मोठे करून राधिकाकडे बघितलं. तशी राधिका शांत झाली आणि गपगुमान किचनमध्ये निघून गेली. तिने चहा बनवायला ठेवला. जेव्हा सगळे नाश्ता करायला बसले तेव्हा अनिताचा मुलगा म्हणाला, आई, तू तर बोलली होतीस की खीरपुरी बनवायला सांगितली आहे. मी हे पोहे खाणार नाही. आणि त्याने राधिकाकडे बघितलं आणि म्हणाली, वहिनी, तुझ्यामुळे माझा मुलगा आज जेवण करत नाही. राधिका तिच्या नंदेला म्हणाली, ताई, आपले आई वडील जे आपल्याला खायला देत होते ते आपण कुठलेही नखरे न करता खात होतो. तुम्ही तुमच्या मुलाला ही कसली सवय लावली आहे? हा तर खूपच हट्टी झाला आहे. हे ऐकून तिची सासू रागात मोठ्या आवाजात म्हणाली, राधिका, तू किचनमध्ये जा आणि खीर बनवायची तयारी कर. तोपर्यंत मी तूप आणि काजू बदाम घेऊन येते. राधिकाला सासूच्या बोलण्याचा खूप राग आला होता. तिने विचार केला होता की नाश्ता केल्यानंतर थोडा वेळ आराम करेन आणि मग दुपारच्या जेवणाची तयारी करेन. पण आईने तर मला परत कामाला लावले. राधिका लगेच तिच्या सासूला म्हणाली, आई, आज तर ताईंच्या हातची खीर खायची खूप इच्छा होत आहे. ताई तर खीर आणि पुरी खूप चवदार बनवतात, अगदी विकत मिळते तशी. वहिनीचं बोलणं ऐकून अनिता चिडली आणि म्हणाली, वहिनी, मी ते थोडे दिवस आराम करायला आली आहे, ना की तुला चवदार जेवण करून खायला घालायला. अरे, भावजया कशासाठी असतात? ज्या नंदांची थोडे दिवस सेवा करू शकत नाहीत. मला तर माझ्या सासरी पण काम करायला लागते. थोडे दिवस इथे आराम करायला येते, त्यात पण माझी बहिणी मलाच काम करायला सांगत असते. यापेक्षा चांगलं तर मी माझ्या घरी परत जाते. हे ऐकून तर तिच्या आईच्या रागाचा पारा अजूनच चढला आणि त्या सुनेकडे डोळे काढून बघायला लागल्या आणि म्हणाल्या, राधिका, तुझी हिंमत कशी झाली आणि तशी असं बोलायची? तुला तर माहीतच आहेत ना तिच्या सासरचे लोक कसे आहेत. तिच्याकडून दिवसभर काम करून घेतात आणि ती बिचारी काम करून किती थकून जाते. ती माहेरी आराम करायला आली आहे, तर तू का तिच्यावर जळत आहेस? अमित वाद वाढायला नको म्हणून पटकन त्याच्या बायकोला म्हणाला, राधिका, इथे वाद घालण्यापेक्षा तू जाऊन किचनमध्ये खीरपुरी का बनवत नाहीस? आज रविवार आहे आणि मला घरात शांतता हवी आहे. रोज ऑफिसमध्ये काही ना काही होतच असतं आणि आता तर सुट्टी दिवशी पण मला घरात शांती मिळत नाही.
राधिकाला मनातल्या मनात खूप राग येत होता, पण राग तिने आतल्या आत गिळून टाकला आणि किचनमध्ये जाऊन पुरी बनवण्यासाठी पीठ मळायला लागली. तेवढ्यात तिची सासू तूप आणि काजू बदाम घेऊन किचनमध्ये आणून ठेवत म्हणाली, अगोदर काही न बोलता केलं असतंस तर घरात एवढा वाद झाला नसता, पण तू घरात वाद घातल्याशिवाय काहीच काम करू शकत नाहीस. त्याशिवाय तुझं खाल्लेलं अन्न जिरत नाही ना. राधिका एवढ्या वर्षापासून सासूची टोमणे ऐकून ऐकून कंटाळली होती. आत्ता कुठे तिने थोडंसं बोलायला सुरुवात केली होती, तरी पण तिची सासू तिच्यावर भारी पडत होती. आता तर तिची नणंद काही दिवस आराम करायला आली होती आणि तिचा एक एक दिवस खूप मुश्किलीने जात होता. सगळा दिवस नंदेचा हुकूम ऐकायला लागत होता आणि तिची नणंद प्रत्येक गोष्टीवर हेच बोलत असायची, अगं बहिणी, माहेरासारखं सुख सासरी कुठं मिळतं. माझ्या मनालाच माहीत आहे की मी माझ्या सासरी किती टेन्शनमध्ये असते. आई, कोणीतरी खरंच बोललं आहे की सासू कधीच आई होऊ शकत नाही. माझी धाकटी जाऊ मला कुठल्याच कामात मदत करत नाही आणि खुर्चीवर बसून हुकूम सोडत असते. माझी सासू माझ्या धाकट्या दिराला जास्त पगार असल्यामुळे त्याच्या बायकोला काहीच बोलत नाही. त्यामुळे घरातल्या सगळ्या कामाचा लोड माझ्या एकटीच्या अंगावर येऊन पडतो. म्हणून तर मी आराम करायला माहेर येत असते. पण आता मी विचार केला आहे की यावेळी मी लवकर माझ्या सासरी परत जाणार नाही. राधिका तर विचार करून करून परेशान होत होती की तिची नणंद माहीत नाही तिच्या घरी परत कधी जाणार आहे. ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, मी तर यांच्या उठाठेवी करून खूप थकले आहे. एवढं गरम होत आहे आणि यांना बघावं तेव्हा खायची पडलेली असते. सारखे ऑर्डर सोडत असतात. यांचा मुलगा दिवसभर नुसता चांगले चुंगले खायला मागत असतो आणि मला ते बनवून द्यायला लागत असते. तुमची बहीण दिवसभर नुसती खोलीत झोपून असते. हे ऐकून अमित बायकोवर चिडला आणि म्हणाला, राधिका, तू माझ्या बहिणीची थोडीशी सेवा केलीस तर तुझं काही कमी होणार आहे का. अगं, तू पण तुझ्या आईच्या घरी राहायला जातेसच ना, तेव्हा तुझी बहिणी तुझी किती काळजी घेते. हे ऐकून राधिकाला खूप राग आला आणि ती म्हणाली, अहो, मी माझ्या माहेरी जाऊन माझ्या बहिणीकडे फालतू डिमांड करत नाही. मी आणि बहिणी मिळून घरातले सगळे काम करतो. मी तिथे जाऊन तिच्यावर ओझं बनवून बसत नाही. पण तुमची बहीण तर घरात कुठलीही मदत करत नाही, फक्त बसून ऑर्डर सोडायचं काम करते. देवालाच माहीत त्यांच्या सासरी काय करत असतील. स्वतःच्या सासरबद्दल एवढं वाईट बोलत असतात, पण त्यांच्यातल्या कमी तर त्या आपल्या सगळ्यांनाच दिसत आहेत. हे ऐकून अमित रागात बायकोवर चिडला आणि तिच्यावर ओरडला आणि म्हणाला, तुला जास्त बोलायची गरज नाही. तिच्या सासरी काय होत असेल तुला काय माहीत. जर ती आराम करत असेल तर करू दे ना. जर तुला काम करायचं नसेल तर तू पण तुझ्या माहेरी निघून जा, पण इथे वाद घालायची गरज नाही. राधिका रागात नवऱ्याकडे बघतच राहिली की तो स्वतःच्या बहिणीसाठी बायकोला न कळत किती काय बोलून गेला होता. राधिका उठून किचनमध्ये गेली आणि विचार करायला लागली की या नणंद नावाच्या संकटापासून पाठ कशी काय सोडवायची. तिने खीरपुरी बनवली आणि जशी ती सासूच्या खोलीत त्यांना खाण्यासाठी बोलवायला निघाली, दारात तिनं ऐकलं की तिची नणंद तिच्या आईला म्हणत होती, आई, आज दुपारी मला डाळ भात खायची इच्छा झाली आहे. तू वहिनीला बनवायला सांग ना. मी बोलले तर ती तोंड वाकडं करेल. तिची आई तिला म्हणाली, आता खीरपुरी खायला भेटत आहे, ती खाऊन घे. त्यानंतर मग तू तिला डाळ भात बनवायला सांग. मी पण बघते की ती तोंड कशी काय वाकडं करते ते. हे ऐकून राधिकाला समजलं होतं की तिची नणंद तिला परत कामायला लावणार आहे. तिने तर विचार केला होता की आता खीरपुरी खाल्ल्यानंतर दुपारी जेवणात काहीच बनवायला लागणार नाही. पण माहीत नाही या लोकांचं पोट काय आहे का दुसरं अजून काही. किती खाल्लं तरी भरता भरत नाही. राधिका सासूच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, खीरपुरी बनवून तयार झाली आहे, येऊन खाऊन घ्या. तशी तिची सासू रागात सुनेला म्हणाली, अशी कशी मला एकटीला बोलवून निघाली आहेस. तुला समोर तुझी नणंद बसलेली दिसत नाही का. तिला खायला कोण बोलवणार. राधिका ऐकून न ऐकल्यासारखं करत तिथून बाहेर निघून गेली.
तिने मनात ठरवलं होतं की ती अजून नंदेची जी हुजुरी करणार नाही. सगळे एकत्र बसून खीरपुरीचा आनंद घ्यायला लागले. तिचा नवरा म्हणाला, राधिका, तू खूप छान खीरपुरी बनवली आहेस. खाऊन मन तृप्त झालं. तशी तिची नणंद तोंड वाकडं करत म्हणाली, अगं बहिणी, खिरीत एवढं तूप कोण घालतं? दादा, माहीत नाही तुला एवढं तूप आणि गोड खाऊन मजा कशी काय येत असते. एवढीशी गोष्ट तिच्या सासूच्या रागाला हवा देण्यासाठी पुष्कळ होती. तिच्या सासूने खीर चमच्याने हलवून बघितली आणि सुनेला म्हणाली, राधिका, या खीरीत एवढं तूप घातलं आहेस की त्या तुपात अजून एकदा खीर बनवून झाली असती. अगं, तुला तुझ्या आईने काहीच शिकवलं नाही का की एवढं सगळं बिघडवायच्या मागे लागले आहेस? तुला माहीत आहे का पैसे कमवायला किती मेहनत करायला लागते? माझा एकटा मुलगा सगळ्या घराची जबाबदारी सांभाळत आहे, पण तू तर सगळं मोकळ्या हाताने उधळत बसली आहेस. राधिकाने तिरक्या नजरेने नंदेकडे बघितलं, जी खाली तोंड घालून हसत होती. हे बघून राधिकाला मनातून खूप राग येत होता. राधिका पाय आपटत किचनमध्ये निघून आली. तिची सासू तिच्या नवऱ्याला म्हणाली, माहीत नाही तिच्या माहेरच्या लोकांनी तिच्यावर कसले संस्कार केले आहेत. माहेरी लग्नाच्या अगोदर तूप कधी बघितलंच नसेल, त्यामुळे तिला काहीच बनवायला येत नाही. अमित, तू तिला काहीतरी समजून सांग, नाहीतर ही माझं घर लुटेल. तिच्या असल्या वागण्यामुळे मला तूप कपाटात ठेवायला लागते. अमितनं लक्ष देऊन खिरीकडे बघितलं आणि म्हणाला, आई, तुला असं का वाटत आहे की यात तूप जास्त आहे? सगळं व्यवस्थित तर घातलं आहे, त्यामुळे खीर पण खूप छान बनली आहे. अनिता लगेच म्हणाली, बघितलंस का आई, तुझा मुलगा बायकोची बाजू घेऊन कसा बोलत आहे. अमित काही न बोलता तिथून उठून निघून गेला. तशी अनिता तिच्या आईला म्हणाली, आई, वहिनी तर तोंड फुगून इथून निघून गेली. आता तूच जाऊन तिला डाळ भात बनवायला सांग. राधिकाने त्या दोघींचं बोलणं ऐकलं. तशी सासू तिच्या जवळ यायच्या अगोदरच ती तिच्या खोलीत निघून गेली आणि जाऊन बेडवर झोपली आणि नवऱ्याला म्हणाली, अहो, सगळ्यांनी खीर पुरी पोट भरून खाल्ली आहे, त्यामुळे मला वाटत नाही दुपारचं जेवण बनवायची गरज लागेल. त्यामुळे मी झोपत आहे. मला खूप थकवा जाणवत आहे. अमितने तिच्याकडे बघितलं आणि त्याचं काम करायला लागला. राधिका डोळे बंद करून पडली, पण त्या दोघींचं बोलणं तिच्या मनाला आतपर्यंत टोचलं होतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने फोन हातात घेऊन बघितलं तर तिच्या नंदेच्या सासूचा फोन आला होता. तिने फोन उचलला तशी अनिताची सासू म्हणाली, राधिका बाळा, मला तुला त्रास द्यायचा नव्हता, पण सुनबाईचा फोन बंद येत आहे. मला तिच्याशी बोलायचं होतं. तिला विचारायचं होतं की ती परत घरी कधी येणार आहे. ती तर इथून जाताना बोलली होती की 2 दिवसात परत येणार होती, पण 1 आठवडा झाला तरी ती अजून घरी परत आली नाही. तिची नणंद तिच्या घरी परत जायचं बोलत आहे. जरा तिला विचारून तरी सांग की ती घरी परत कधी येणार आहे, कारण बाळा, तिची नणंद 2 वर्षातून एकदा माहेरी येत असते. मी अनिताला म्हणाले होते की तुझी नणंद तिच्या घरी गेल्यानंतर तुझ्या माहेरी जा, पण तिने माझं काहीच ऐकलं नाही आणि माहेरी निघून आली. काय आहे, ते एवढ्या लोकांचं काम करू शकत नाही. आता धाकटी सून एकटी घर सांभाळत आहे आणि तिच्या एकटीवर कामाचा लोड पडत आहे. तिला 5वा महिना चालू आहे. ती तरी बिचारी एकटी घरातली किती कामं करणार. हे सगळं ऐकून राधिका सुन्न झाली. तिने रागाने नवऱ्याकडे बघितलं तर अमित म्हणाला, मी ताईसोबत या विषयावर बोलू शकत नाही. राधिका शांतपणे परत बेडवर पडली आणि अमित खोलीतून बाहेर निघून गेला, कारण त्याला माहीत होतं की तो बहिणीला काही बोलायला गेला तर त्याला काय उत्तर मिळणार आहे. इकडे 2 तासांनी अनिता रागात तणतणत राधिकाच्या खोलीत आली आणि तिच्यावर ओरडत म्हणाली, अगं बहिणी, घरातलं एवढं काम करून तू थकली आहेस. बाहेर सगळे गप्पा मारत बसले आहेस आणि तू आराम करत आहेस. तुला दुपारचं जेवण बनवायचं नाही का? नंदेचं बोलणं ऐकून राधिका झोपेतून उठून म्हणाली, ताई, खूप झालं तुमचं. आता मी तुमचा अजून एकही शब्द ऐकून घेणार नाही. तुम्ही तर तुमच्या सासरी अजिबात काम करत नाही, त्यामुळे तुम्हाला काय माहीत थकवा कशाला म्हणतात. इथे येऊन आरामात बसून ऑर्डर देता आणि मजेत खात असता. इथे काय हॉटेल उघडलं आहे का? तिकडे तुमच्या नंदेला सोडून इकडे निघून आलात.
का हो, तुमच्या सासरी तुमच्या नंदेला एवढीच इज्जत देतात का? इथे तर तुम्ही स्वतःसाठी खूप इज्जत मागत असता. असं म्हणत राधिका एवढ्या जोरात अनितावर ओरडली की अनिता बघतच राहिली. तिचा आवाज ऐकून तिची सासू आणि नवरा पळत खोलीत आले. बघितलं तर नणंद भावजांमध्ये वाद चालू होता. तिची सासू सुनेवर रागात ओरडत म्हणाली, राधिका, तुला जरा पण अक्कल नाही. तू तुझ्या नंदेशी कुठल्या भाषेत बोलत आहेस? हेच तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर संस्कार केले आहेत का? एक माझी मुलगी आहे जी तिच्या सासरी सगळ्यांना मान सन्मान इज्जत देते, आणि एक तू आहेस जी कुणाशी सरळ बोलत पण नाहीस. हे कोण? राधिकाला खूप राग आला. ती बेडवरून उठली आणि म्हणाली, आई, संस्कार तर तुमच्या मुलीमध्ये अजिबातच नाहीत. म्हणून तर घरातलं सगळं काम प्रेग्नंट जावेच्या अंगावर टाकून माहेरी आरामात येऊन बसले आहेत आणि बोलत आहे की लवकर सासरी परत जाणार नाहीत. कारण त्या त्यांच्या नवऱ्याला म्हणाले आहेत की त्यांना वेगळं राहायचं आहे, कारण त्यांना त्यांच्या सासरी सगळ्यांची कामं करायला लागतात. ताई, तुम्ही हेच बोलत होता ना की तुमच्या दिराचा पगार जास्त आहे म्हणून सासू तुम्हाला ऐकवत असते. तुम्ही खोटं बोलत आहात, कारण तुमच्या नवऱ्याचा पगार जास्त आहे, त्यामुळेच तुम्ही वेगळं राहायचं बोलत आहात. हे कोण? अनिता म्हणाली, वहिनी, तू खोटं बोलत आहेस. मग अमित म्हणाला, ताई, राधिका नाही तर तू खोटं बोलत आहेस. खरं तर काही वेळापूर्वी तुझ्या सासूचा राधिकाला फोन आला होता आणि त्यांनी राधिकाला सगळं सांगितलं आहे. अनिता लगेच रडायला लागली आणि म्हणाली, आई, बघितलंस का? दादा तर वहिनीची साथ देत आहे. नक्कीच हिने दादावर जादू केली असणार, म्हणून तर तो तिच्यासारखाच बोलत आहे. दादा, तुला लाज वाटत नाही का? मी तुझी एकुलती एक बहीण आहे आणि तू माझ्यावर खोटे आरोप करत आहेस. उलट मी तर माझ्या सासरच्या लोकांची किती मन लावून सेवा करते, जेवढी तुझी बायको कधीच करू शकणार नाही. हे ऐकून अमितने राधिकाचा फोन घेतला आणि रेकॉर्डिंग शोधायला लागला. रेकॉर्डिंग सापडल्यावर सगळ्यांच्या समोर सुरू केली, ज्यात बहिणीची सासू बोलत होती की राधिका बाळा, तू तर समजूतदार आहेस. तू तुझ्या नंदेला समजावून सांग ना की वेगळे राहायचा हट्ट सोडून देऊन घरी लवकर परत ये, नाहीतर धाकट्या सुनबाईची तब्येत खराब होईल. माझ्या मुलीला शीतलला तिच्या सासरी परत जायचं आहे. बिचारी, ती घरी आल्यापासून धाकट्या सुनबाईसोबत घरातली कामं करत आहे. ती तर इथे आराम करायला आली होती आणि घरातल्या कामात बुडाली आहे. हे ऐकून राधिकाच्या सासूचे डोळे मोठे झाले आणि त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली. तिची आई म्हणाली, अनिता, तू माझ्यासोबत एवढा मोठा खेळ खेळत होतीस? मी तर कधी विचार पण केला नव्हता. राधिका सासूचं बोलणं मध्येच तोडत ओरडून म्हणाली, ताई, एकुलती एक नणंद तर तुमची पण आहे, तरी पण तुम्ही तिला सोडून इथे आला आहात. मग काय मला पण तुम्हाला इथे सोडून माझ्या माहेरी निघून जायला पाहिजे? तुमची जाऊ अशा अवस्थेत पण एकटी घर सांभाळत आहे, पण तुम्हाला तर मनच नाही, म्हणून तर तिला सोडून आराम करायला आला आहात. तुमच्या सासूबाई फोनवर रडत होत्या, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. जर खरंच तुम्ही एवढी चांगली सून असता तर तुमची सासू अशी रडली नसती. तुम्ही तर आरामात माहेरी बहिणीवर ऑर्डर सोडत मजा करत होता आणि सासरी सगळ्यांच्या सोबत अशा वागता. आई, तुम्ही संस्कारांबद्दल बोलत होता ना, हेच आहेत का तुमच्या मुलीवर असलेले संस्कार? सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूने लाजेने खाली मान घातली. आज राधिकाने दोघी मायालेकींना चांगलाच धडा शिकवला. त्यामुळे दोघी मायालेकी नजरवर करून बघू शकल्या नाहीत. अमित त्याच्या बहिणीला म्हणाला, ताई, तू तुझ्या घरी निघून जा. तू सगळ्यांच्या नजरेत वाईट बनली आहेस, त्यामुळे खूप उशीर व्हायच्या अगोदर तू चांगली बनण्याचा प्रयत्न कर. तुझ्या घरी जाऊन सगळं ठीक कर. तिची आई अनितावर ओरडत म्हणाली, अनिता, तू आज मला शर्मेने मान खाली घालायला लावले आहेस. सासरच्या जबाबदाऱ्या सोडून तू इथे येऊन बसली होतीस आणि मी विचार करत होती की माझी मुलगी सासरी काम करून खूप थकून जात असेल, म्हणून मी तुला इथे आराम करून देत होते. तू तर माझ्या सुनेच्या विरोधात माझे कान भरत होतीस आणि मी पण माझ्या सुनेलाच वाईट समजत होते. पण बघायला गेलं तर माझी सून लाखात एक आहे, जी खूप चांगल्या पद्धतीनं घर सांभाळत आहे. जर ही तुझ्यासारखी वागत असती तर माहीत नाही माझ्या घराची काय अवस्था झाली असती.
आणि त्यानं तिचं सामान पॅक करायला सुरुवात केली आणि तिच्या आईला म्हणाली, आई, मी माझ्या सासरी जात आहे. झालंच तर वहिनीला मला माफ करायला सांग. अमित त्याच्या बहिणीला तिच्या सासरी सोडून आला आणि इकडे राधिकाची सासू तिला म्हणाली, राधिका, माझ्या डोळ्यांवर माझ्या मुलीच्या आंधळ प्रेमाची पट्टी बांधली गेली होती. त्यामुळे मला तुझ्यातले चांगले गुण कधीच दिसले नाहीत. मला माझ्या चुकीची जाणीव आहे. ते ऐकून राधिका म्हणाली, आई, मला पण तुम्हाला सॉरी बोलायचं आहे, कारण मी तुमच्यावर ओरडले. तिची सासू हसून म्हणाली, हे तर तू खूप चांगलं केलंस राधिका, नाहीतर माझी अक्कल जागेवर कशी आली असती. असं म्हणत त्यांनी सुनेला मिठी मारली आणि म्हणाल्या, आजपासून तू माझी सून नाही, मुलगी आहेस.